उपविभागीय अधिकारी कार्यालय पाचोरा इथं धडकला आदिवासी एल्गार मोर्चा। धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये सामील करण्यात येऊ नये आणि आदिवासी समाजाचे कोणतेही आरक्षण देऊ नये यासाठी धनगर आरक्षण विरोधामध्ये पाचोरा इथं आदिवासी समाजातर्फे मोठा एल्गार मोर्चा काढण्यात आला। जर धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न शासनाने केला तर आदिवासी समाजातर्फे मोठा उद्रेक निर्माण होईल आणि याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकार जबाबदार राहील असा इशारा आदिवासी समाज आणि संघटनेतर्फे देण्यात आला आहे। महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद या संघटनेतर्फे पाचोरा इथं काढण्यात आला मोठा एल्गार मोर्चा। धनगर आरक्षण विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता। सध्याला महाराष्ट्रामध्ये एकीकडे धनगर समाज आदिवासी प्रवर्गामध्ये सामील होण्यासाठी आंदोलन करत आहे, तर दुसरीकडे त्यांना आदिवासी समाजातर्फे पूर्णपणे विरोध केला जातोय। या संदर्भामध्ये आदिवासी समाज पूर्ण महाराष्ट्रभर आक्रमक होऊन ठिकठिकाणी एल्गार मोर्चे आणि आंदोलन तसंच रास्ता रोको करत आहे। धनगर समाजाला तसंच कोणत्याही जातीला आदिवासी जमातीमध्ये सामील करू नये, त्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं। आदिवासी समाजामध्ये कोणत्याही समाजाची घुसखोरी ही सहन केली जाणार नाही असा इशारा आदिवासी समाजाच्या संघटनांनी दिला आहे। तसंच भडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी धनगर समाजाला जाहीर पाठिंबा दिला असल्याचं आदिवासी समाजातर्फे सांगण्यात आलं। त्यामुळे आदिवासी समाज तसंच आदिवासी संघटना आक्रमक होऊन आमदार किशोर पाटील यांचा जाहीर निषेध केला। आमदार किशोर पाटील यांना आदिवासी समाजानं एकजुटीनं मतदान करून निवडून दिले, मात्र तरीही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आदिवासी समाजासोबत विश्वासघात करून पाठीमध्ये खंजीर खोपचल्यासारखा प्रकार केला आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच आदिवासी समाज किशोरप्पा पाटील यांना मतदानाचा अधिकार बजावून नक्की धडा शिकवणार असं वक्तव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अफसर तडवी यांनी केलं। तसंच सिल्लोड माजी नगर अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बनेखा पठाण यांनी तर शिंदे सरकार भाजपा सरकार विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेदरम्यान चांगला खरपूस समाचार घेऊन जाहीर निषेध करून भाषणाच्या माध्यमातून चांगलाच हल्लाबोल केला होता। उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्य शासनाला निवेदन देण्यात आलं। या मागणीमध्ये मुख्य मागणी म्हणजे धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये सामील करण्यात येऊ नये। तसंच बऱ्याचशा मागण्या या एल्गार मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी समाज बांधवाच्या होत्या। या एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं आदिवासी समाज बांधव आणि महिला भगिनी हे सामील होते। या मोर्चाला पाचोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो, ह्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहे, आमच्या जीवावर ह्या ठिकाणी निवडून आलेले आहे। आम्ही आदिवासी समाजाने त्या ठिकाणी निवडून त्यांना दिलेला आहे। तुम्हाला सांगतो, आज या ठिकाणी आदिवासी समाज संपूर्ण स्थानिक आमदार किशोरप्पा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, परंतु त्यांनी आमच्या पाठीमध्ये खंबीर घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण मी तुम्हाला सांगतो, मी काही त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे। जो भी आमच्या विरोधामध्ये राहील, जो भी आमच्या विरोधामध्ये विरोधकांना पाठिंबा देईल, आमची संघटना ठामपणे त्यांच्या विरोध करेल। आज तुम्हाला सांगतो, त्यांनी जे धनगर समाजाला पाठिंबा दिलेला आहे, जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे, निवेदनामार्फत पाठिंबा दिलेला आहे, लेटर हेडवर दिलेला आहे। ज्या बी आमदारांनी महाराष्ट्रामध्ये पाठिंबा दिलेला आहे, आम्ही त्यांची आता ह्या विधानसभा येत आहे, त्या ठिकाणी त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवून देऊ आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून, आमच्या समाजाच्या माध्यमातून आम्ही आमचा उमेदवार त्या ठिकाणी उतरवू आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांची जागा दाखवू आणि आमचा आदिवासी समाज ताकद काय त्या ठिकाणी आम्ही दाखवून दे। छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजेश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद संघटनेच्या वतीनं या ठिकाणी एक मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे तर पाचोरा या ठिकाणी एक मोर्चा आम्ही आणलेला होता आणि त्यामध्ये जे तर आदिवासी समाजाच्या काही महत्त्वाच्या मागण्या जे तर त्या ठिकाणी त्या मागण्या घेऊन आम्ही आलो। पहिली मागणी होती की जसं आता माझ्या अगोदर जे तर अफसर दादांनी सांगितलं की धनगर समाजाला जे तर या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नका, अशा पद्धतीची जे तर एक मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी होती का जो आदिवासी समाज आहे त्याला जे तर जातीचे प्रमाणपत्र जे तर विना अट म्हणजे कोणतीच अट न घालता जे तर त्यांना जे तर
कसं सहज जे तर शक्य होईल त्या पद्धतीने त्यांना जातीचे प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. प्रतिनिधी जब्बार तडवी, जळगाव, NTV न्यूज मराठी.